महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नागरिकांनो सावधान, फेरीवाल्यांकडून कांदा खरेदी करताना काळजी घ्या। कांद्याची गोण घेतली तर अर्धे कांदे खराब। सध्या श्रीवर्धन शहरात कांदा व लसूण विकणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। पुणे जिल्ह्यातून किंवा सातारा जिल्ह्यातून चारचाकी पिकअप किंवा टेम्पो घेऊन हे फेरीवाले कांदा व लसूण विक्रीसाठी श्रीवर्धन शहरात आणतात। बाजारभावापेक्षा कमी भावाने हे लोक कांदा व लसणाची विक्री करतात। परंतु सदर फेरीवाल्यांकडून कांदे व लसूण खरेदी करताना नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे। बहुतांश फेरीवाले कांदा थेट गोणीच्या संख्येने विकत असतात। अशा कांदा विक्रेत्यांकडून गोण खरेदी केली असता गोणींमधील जवळजवळ अर्धे कांदे मोड आलेले असतात, त्याचप्रमाणे खराब झालेले आढळून येतात। जर गोण घ्यायची झालीस तर ती गोण संपूर्ण ओतून कांदा पाहून घ्या। हीच परिस्थिती लसूण विक्रेत्यांची आहे। सदरची लसूण ही आतमध्ये पिकलेले व खराब झालेली असतात। बाहेरून लसणाचा कांदा चांगला दिसत असला तरी आतील लसूण हे पिवळे पडलेले किंवा काळे पडलेले आढळून येते। अनेक ग्राहक कांदा थेट गोणीने खरेदी करतात, परंतु गोणभर कांदा खरेदी केल्यानंतर सदरची गोण जमिनीवर ओतल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे ग्राहकांच्या लक्षात येते। तरी सदर कांदा लसूण विक्रेत्यांकडून कांदा व लसूण खरेदी करताना मालाची पडताळणी करूनच माल खरेदी करा, जेणेकरून ग्राहकांची फसवणूक होणार नाही। अनेक वेळा कांदा विक्री करणारे वजन मापामध्ये देखील घोटाळा करत असल्याचे दिसून येते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती भोईर, श्रीवर्धन।